समर्थ. आपल्या सरांना माहितीये अमावस्या सुरू झाली. आज शुक्रवार आहे. आज अमावस्या सुरू झाली 11:44 आणि उद्या संध्याकाळी 11:33. तर अमावस्या आज पण आहे आणि उद्या पण आहे. आणि उद्या सूर्याने बघितले त्यामुळे उद्या शनी अमावस्या आहे. त्यामुळे आपल्याला उद्या काही उपाय करायचे. तुम्ही आजही केले तरी चालेल, उद्याही केले चालेल. तुम्हाला काय करायचंय, पितरांच्या नावाने तुम्हाला चौमुखी दिवा लावायचा. तुम्ही आज रात्री लावला तरी चालेल, उत्तम राहील, किंवा उद्या रात्री लावला तरी चालेल. कणकेचा दिवा करा किंवा पंती घेतली माती तरी चालेल. खाली एक डिश घ्यायची, डिश मध्ये थोडे तांदूळ ठेवायचे, त्यात हळद कुंकू व्हायचं. त्या डिशवर तुम्ही कणकेचा दिवा किंवा मातीची पंती ठेवा. चारी बाजूनी 4 असे मुख करून तुम्ही पंती लावा. चारी दिवे चारी बाजूनी, म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर सगळीकडे दिवा तुमचा पसरला पाहिजे अशा दिवशी पंती लावा. त्यात थोडीशी काळे तेल टाका. तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तिळाचं तेल, सरसोचं तेल असेल सरसोचं तेल टाका. तो दिवा लावा. तुमचं दिवा लावता दिवा तुमचं तोंड जे आहे ते दक्षिणेकडे असावं. आणि प्रेतांना प्रार्थना करायची, त्यांचा प्रवास सुखाचा व्हायसाठी प्रार्थना करायची. हे तुम्हाला आज केलं तरी चालेल, उद्या केलं तरी चालेल. हे मुख्य दरवाजाच्या बाहेर करायचं, हे लक्षात ठेवा. मुख्य दरवाजाच्या बाहेर उजव्या बाजूला केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हे तुम्हाला करायचंय. हे तुम्ही आज किंवा उद्या रात्री 6च्या नंतर 7ला 8ला 9ला केलं तरी चालेल. हा लक्षात ठेवा. उद्या शनी अमावस्या आहे, त्यामुळे आपलं दानधर्मही तेवढंच करायचंय. उद्या आपल्याला शनी मंदिरात जायचंय, संध्याकाळी जायचंय, सकाळी जायचं नाहीये. उद्या संध्याकाळी शनी मंदिरात जायचंय. 5च्या नंतर तुम्ही कधी जा, 6ला 7ला 8ला 9ला गेलात तरी चालेल. मंदिरात जायचंय. मंदिरात जाताना 1.25 मीटर तुम्ही काळा कपडा घ्या, थोडक्यात काळे तीळ, काळे उडीद टाका आणि 1.25 लिटर सरसोचं तेल घ्या, म्हणजे मुळचं तेल घ्या. हे तेल घ्या आणि ते शनी मंदिरात तुम्हाला डोनेट करायचंय. ह्यानी का होणार आहे, तुमची शनीची 7.5, शनीची महादशा, काय शनीची ढैया जी असेल त्याचा प्रभाव तुम्हाला निगेटिव्ह भेटणार नाही. तुमच्या घरात सुख शांती समृद्धी जाईल. तुमचा जो त्रास आहे, जो स्ट्रगल तुम्ही करता, मग फायनान्शियल असो कामासाठी असो, तो त्रास तुमचा कमी होईल. शनीची आशीर्वाद तुम्हाला भेटणार आहे. तर तुम्ही म्हणता माझ्या घराजवळ शनी मंदिरच नाहीये, तर मी काय करू, तर एखाद्याला डोनेट करायचं म्हणजे डोनेट करा. नाही तर तुम्ही हनुमानाच्या मंदिरात जरी ते अर्पण केलं तरीही चालेल. तिथे जा, हनुमानाच्या मंदिरात जरी गेला तरी चालेल. तिथे या सगळ्या गोष्टी डोनेट केल्या तरीही चालेल. नाही तर मग तुम्ही तिथे बसून हनुमान चालीसा, हनुमान मंदिरात गेला तर हनुमान चालीसा वाचा, हनुमानजी स्तोत्र वाचा तरी चालेल. आणि शनी मंदिरात जरी गेला तर शनी चालीसा, ओम शनी शनेश्वराय नमः हा मंत्र 108 वेळा जप करा. तिथे बसा, 2 मिनिटं शांततेने पूजा करा. सोबत पिंपळ झाडाला तुम्ही दिवा लावा. कणकेचा चालेल ना तर मातीच्या पंथीचा तरी चालेल. दिवा लावा तिथे. त्यांना ओम तिथे उभं राहून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करायचा आहे. 3 वेळा फेऱ्या मारायचं म्हटलं तर फेऱ्या मारा. तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप करा. तुम्हाला शनीचा प्रभाव तेवढा कमी होईल. भगवंताचे आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे. हे छोटे छोटे उपाय आपल्या खूप कामाचे येतात. ते तुम्हाला कोणती सेवा करायची, तुम्ही सेवा ही कोणती करू शकता बिंदास. काही अडचणी अमावस्या म्हणून कोणत्या सेवा करायच्या टाळायच्या नसतात. प्रत्येक सेवा देवाची केलेली चालते. आणि जेवढे शक्य असेल तेवढे दान धर्म करा पितरांच्या नावाने, आणि त्यामुळे शनीचा प्रभाव कमी होईल. पितरांचे आशीर्वादही तुम्हाला तेवढेच भेटणार आहे. श्री स्वामी समर्थ.